नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्या भारती पुणे सेवन प्रकाश वाघ हायफन यूट्यूब या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग क पूर्व परीक्षा 2026 साठी 8 विषयांचा सखोल अभ्यासासाठी यूट्यूब चॅनेल सेवन प्रकाश वाघ हायफन यूट्यूबला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. बुद्धिमत्ता चाचणीपासून अंकगणित ते भूगोलापर्यंत सर्व 8 विषयांच्या सराव परीक्षा, नोट्स आणि 10,000 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तर या YouTube चॅनेलवर आपल्याला मिळतील. मागच्या आठवड्यापासून आपण 36 जिल्ह्यांची ओळख म्हणजे 36 जिल्ह्यांचा भूगोल बघत आहोत आणि त्याचाच पाठ म्हणून आज भूगोल चाचणी परीक्षा 8 जी नागपूर जिल्ह्याच्या भूगोलावर आधारित आहे. चला तर सुरू करूया नागपूर जिल्ह्याचा भूगोल बघण्यास. नागपूर जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या भौगोलिक प्रदेशात येतो? सोपं आहे. नागपूर हे विदर्भात येतं म्हणून सी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 2. नागपूर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? नागपूर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 9,892 चौरस किलोमीटर आहे म्हणून सी हे याचं योग्य उत्तर आहे. नागपूर जिल्ह्याच्या उत्तरेस कोणते राज्य व जिल्हे आहे? नागपूरच्या उत्तरेला हे लक्षात ठेवा, छिंदवाडा आणि सिवनी हे मध्य प्रदेशातली राज्य आहे उत्तरेला. प्रश्न 4. नागपूर जिल्ह्याच्या पूर्वेस असलेला जिल्हा कोणता? तर तो भंडारा जिल्हा हा नागपूर जिल्ह्याच्या पूर्वेस आहे. नागपूर जिल्ह्याच्या दक्षिणेला असलेला जिल्हा कोणता? तर नागपूरच्या दक्षिणेस चंद्रपूर हा जिल्हा आहे आणि पश्चिमेला वर्धा आहे. म्हणजे दक्षिणेस चंद्रपूर आणि पश्चिमेस वर्धा हे लक्षात ठेवा. प्रश्न 6. नागपूर जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता आहे? हे आत्ताच बघितलंय, सी वर्धा हे योग्य उत्तर आहे. नागपूर जिल्ह्याच्या वायव्य भागास कोणता जिल्हा लागून आहे? तर अमरावती जिल्हा हा नागपूर जिल्ह्याच्या वायव्य भागात लागून आहे. नागपूर जिल्ह्यात सध्या किती तालुके आहेत? नागपूर जिल्ह्यात सध्या प्रशासकीय माहितीनुसार 14 तालुके आहेत. खालीलपैकी कोणता नागपूर जिल्ह्यातील तालुका नाही? रामटेक आहे, काटोल, नरकड आहे. डी. वरोरा हा तालुका नागपूर जिल्ह्यातील नाही. वरोरा हा चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका आहे. प्रश्न 10. खालीलपैकी नागपूर जिल्ह्यातील तालुक्यांचा योग्य समूह कोणता? काटोल, सावनेर, रामटेक, अकोट, नंतर वरोरा, पुसद. तर याचे योग्य उत्तर आहे काटोल, सावनेर आणि रामटेक हे नागपूर जिल्ह्यातील तालुके आहेत. नागपूर शहराचे अंदाजे अक्षांश आणि रेखांश कोणते आहे? तर नागपूर शहराचे अक्षांश आणि रेखांश 21.09 उत्तर अक्षांश ते 79.05 पूर्व रेखांश दिलेले आहे. म्हणजे 21.09 उत्तर अक्षांश आणि 79.05 पूर्व रेखांश आहे. नागपूर जिल्ह्याच्या उत्तरेकडील भौगोलिक संरचनेवर कोणत्या पर्वतरांगाचा प्रभाव आहे? तर इथं नागपूर जिल्हा विदर्भामध्ये सातपुडा पर्वत नागपूर जिल्ह्याच्या उत्तरेस आहे, त्यामुळे भौगोलिक रचनेवर सातपुडा सी चा प्रभाव आहे. नागपूर जिल्ह्याची सामान्य भूरचना कोणत्या प्रकारची आहे? किनारी नाही, हिमालयन नाही, वाळवंटी नाही, म्हणून बी पठारी व लहरी प्रदेश हे उत्तर आहे. बी हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 14. नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम भागेतील भूगर्भीय रचनेत कोणत्या घटकांचा मोठा वाटा आहे? आता हे सगळं महाराष्ट्राप्रमाणेच इथंही हे डेक्कन ट्रॅप बेसाल्ट या खडकांचा मोठा वाटा आहे. नागपूर जिल्ह्यातील पूर्वेकडील भागात कोणत्या भूवैज्ञानिक समूहाशी संबंधित खडक आढळतात? तर याला गोंडवाना समूहातील खडक म्हणतात. नागपूरच्या पूर्व व ईशान्य भागात गोंडवाना समूहातील खडक आहे आणि यामध्ये कोळसा व मॅंगनीज सारखी महत्वाची खनिजे आढळतात. नागपूर शहरातील प्रसिद्ध स्वतंत्र टेकडी कोणती आहे? सीताबर्डी ही नागपूर शहरातली प्रसिद्ध स्वतंत्र टेकडी आहे. नागपूर जिल्ह्याच्या भूप्रदेशाचे एक वैशिष्ट्य हे बघितलंय आपण. ब लहरी पठार, विशिष्ट टेकड्या, बी हे बरोबर उत्तर आहे.
प्रश्न 18. नागपूर जिल्ह्यातील पूर्वेकडील भूभागाच्या जलनिस्सारणावर कोणत्या नदीखऱ्याचा मोठा प्रभाव आहे? आता नागपूर जिल्हा असल्यामुळे इथं वैनगंगा ही नद्याच ईशान्य व पूर्व भागाचा मोठा हिस्सा वैनगंगा नदी प्रणालीकडे निचरा होतो. ईशान्य व मध्य पूर्व. प्रश्न 19. नागपूर जिल्ह्याच्या मध्य व दक्षिण भागातील जलनिस्सारण कोणत्या जलप्रणालीशी संबंधित आहे? तर मध्य व दक्षिण भाग म्हटला तर मुख्यतः उना प्रणाली जी आहे, आणि उना ही वर्ध्याची उपनदी आहे, म्हणून वर्धा उना प्रणाली हे मध्य व दक्षिण भागातील जलनिस्सारण करते. प्रश्न 20. नागपूर जिल्ह्यातील जलनिस्सरणाचे किती प्रमुख भाग गॅजेटियर मध्ये नमूद केलेले आहे? तर नागपूर जिल्ह्याचे 3 प्रमुख भाग गॅजेटियर मध्ये नमूद केलेले आहे. खालीलपैकी कोणती नदी नागपूर जिल्ह्याच्या प्रमुख नदी प्रणालीचा भाग आहे? वैनगंगा. वैनगंगा हे उत्तर आहे. कान्हान नदीचा कोणत्या नदीचा संगम होतो? काटोल येथे पेच नदीचा आणि कान्हान नदीचा संबंध होतो. प्रश्न 23. कान्हान नदीला खालीलपैकी कोणती नदी कामठी जवळ मिळते? तर कान्हान नदीला कामठी जवळ कोलार नदी मिळते. प्रश्न 24. उन्ना नदी कोणाची उपनदी आहे? तर उन्ना ही वर्धाची उपनदी आहे. जाम नदी कोणत्या नदीला मिळते? जाम नदी ही वर्धा नदीला मिळते आणि पश्चिमेकडे वाहून जालालखेडा परिसरात वर्धेला मिळते. हे योग्य उत्तर. प्रश्न 26. कर नदी कोणत्या नदीशी संबंधित आहे? कर सुद्धा वर्धा नदीशी संबंधित आहे. वर्धा जिल्ह्याच्या दिशेने तिचा प्रवाह जाते व ती वर्धा येथे नदीला मिळते. कर नदी. प्रश्न 27. पेच नदीचा उगम कोणत्या भौगोलिक प्रदेशाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे सातपुडा. प्रश्न 28. टोटला डो धरण कोणत्या नदीवर आहे? टोटला डो धरण हे पेच नदीवर आहे आणि रामटेक जवळ आहे. खालीलपैकी कोणत्या नद्या नागपूर जिल्ह्यात मत्स्योद्योगाच्या दृष्टीने महत्वाच्या आहे? तर इथं बी बरोबर नाहीये, सी तापी नाही, डी पंचगंगा नाही. म्हणजे वैनगंगा, वर्धा, कान्हान आणि पेच हे याचे योग्य उत्तर आहे मत्स्योद्योगाच्या दृष्टीने. प्रश्न 30. खालीलपैकी कोणते जलाशय तलाव नागपूर शहराशी संबंधित आहे? हे जगजाहीर आहे. अंबाझरी तलाव हा नागपूर शहरातील प्रमुख तलावापैकी एक आहे. नागपूर जिल्ह्याचे हवामान सर्व सामान्यतः कसे असते? तर बी उष्ण व मान्सून प्रधान असते, त्यामुळे बी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 32. नागपूर जिल्ह्यात नैऋत्य मान्सूनचा प्रमुख कालावधी कोणता असतो? तो इतर महाराष्ट्राप्रमाणे सी जून ते सप्टेंबर हा असा असतो. प्रश्न 33. नागपूरमध्ये सर्वाधिक उष्ण महिना कोणता? मॅक्झिमम टेम्परेचर सी मे मध्ये असते, म्हणून मे हे योग्य उत्तर. 34. नागपूर जिल्ह्यातील पर्जन्यमानाची सामान्य प्रवृत्ती कोणती? आता नागपूर जिल्ह्यातील पर्जन्यमान पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढते सातपुडा पर्वताच्या याच्यानुसार. प्रश्न 35. नागपूर जिल्ह्याच्या सध्याच्या जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार सरासरी वार्षिक पर्जन्यमान किती आहे? तर नागपूर जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1064 मिलीमीटर एवढे आहे. नागपूर जिल्ह्यात तुलनेने सर्वाधिक पाऊस कोणत्या तालुक्यात पडतो? तर तो आहे उमरेड, कुई, भिवापूर. इथे सर्वात जास्त पाऊस इतर तालुक्यांच्या तुलनेने. नागपूर जिल्ह्यात तुलनेने कमी पर्जन्यमान कोणत्या तालुक्यात आढळते? काटोल आणि नरखेड. बी हा योग्य पर्याय आहे, कारण या तालुक्यात इतर तालुक्यांच्या मानाने कमी पाऊस पडतो. प्रश्न 38. नागपूर शहरात 14 जुलै 1994 रोजी विक्रमी दैनिक पर्जन्यमान किती नोंदवले गेलेले आहे? तर 304 मिलीमीटर. सी हे याचे योग्य उत्तर आहे. आणि 14 जुलै 1994 ला 304 मिलीमीटरचा पाऊस नागपूर शहरात झाला होता. प्रश्न 39. नागपूर जिल्ह्यातील थंड ऋतू साधारणतः कोणत्या काळात असतात?
तर याचं उत्तर आहे डिसेंबर ते फेब्रुवारी, म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी यात हिवाळा ऋतू किंवा थंड ऋतू असतो. प्रश्न 40. नागपूर जिल्ह्यातील हवामानाचा कृषीवर सर्वाधिक प्रभाव कोणत्या घटकाचा असतो? तर याचं उत्तर आहे बी, कारण हे सगळं मान्सून पर्जन्यावर आधारित आहे. नागपूर जिल्ह्यातील प्रमुख मृदा कोणत्या प्रकारची आहे? तर ही एक काळी मृदा हे योग्य उत्तर आहे विदर्भातलं. प्रश्न 42. नागपूर जिल्ह्याच्या मृदीय वर्गीकरणात खालीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रकार नमूद आहे? तर काळ्या मातीशी संबंधित मोराण प्रकारची काळी, मोराण, खारडी, बारडी, कछार आणि वारडी असे प्रमुख प्रकार त्यात आहे. पण मृदूकरणात मोरंड हा प्रकार लागू होतो. प्रश्न 43. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक प्रचलित मृदा प्रकार कोणता असल्याचे गॅझेटियर मध्ये नमूद केलेले आहे? तर ते आहे ए मोरांड. मोरांड मृदा सर्वाधिक प्रचलित आहे नागपूर जिल्ह्यात. मोरांड मृदेचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते? याचे आहे बी, काळी व चिकणमाती प्रधान मृदा जी पाणी धरून ठेवते. मोरांड या काळ्या मोरांड मृदेचा हा काळी व चिकणमाती प्रधान मृदा व पाणी धारण करण्याची क्षमता हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. नागपूर जिल्ह्यातील मृदा निर्मितीवर खालीलपैकी कोणत्या घटकाचा महत्वाचा प्रभाव आहे? समुद्र भरती नाही, हिमनद्या नाही, प्रवाळ भिंती नाही, म्हणून ए स्थलाकृती हे याचे योग्य उत्तर आहे. गॅझेटियर नुसार मृदा निर्मितीत स्थलाकृतीचा प्रभाव विशेष महत्वाचा असल्याचं गॅझेटियर नमूद करतं. प्रश्न 46. नागपूर जिल्ह्यात मुद्रा शरणास कारणीभूत ठरणारा महत्वाचा घटक कोणता? तर याची आहे लहरी स्थलाकृती बी. ही प्रक्रिया जी आहे त्यामुळे मृदा क्षरण होते. प्रश्न 37. काळी मृदा विशेषतः कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे? विदर्भात कापूस होतो म्हणून हे कापूस योग्य उत्तर आहे. आणि काळी मृदा ओलावा धरून ठेवते त्यामुळे कापसाचे पीक चांगले येते. प्रश्न 48. नागपूरच्या काळ्या मृदेच्या निर्मितीशी कोणत्या खडकाचा संबंध आहे? हे सगळ्या महाराष्ट्राप्रमाणे ए बेसॉल्ट हे याचे योग्य उत्तर. नागपूर जिल्ह्यात गोंडवाना खडकाचा महत्वाचा आर्थिक संबंध आपण आधीच बघितला आहे. हे कोळसा व मॅंगनीजच्या खाणी यामुळे निर्माण झालेले आहे. प्रश्न 50. नागपूर जिल्ह्यातील मृदा विविधतेचे प्रमुख कारण कोणते? तर याचं उत्तर योग्य उत्तर आहे विविध भूगर्भीय रचना व स्थलाकृती तसेच हवामान, वनस्पती आणि मृदा शरण यांच्या परस्पर परिमाणामुळे नागपूरमध्ये विविध प्रकारच्या मृदा आढळतात. प्रश्न 51. नागपूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था मूलतः कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ते आहे बी, कृषी. जिल्हा प्रशासनानुसार कृषी हा अर्थव्यवस्थेचा नागपूर जिल्ह्याचा पाया आहे. प्रश्न 52. नागपूर जिल्ह्यातील प्रमुख पिकांमध्ये खालीलपैकी कोणता समावेश होतो? भात, कापूस, सोयाबीन हे तिन्ही पिके घेतली जातात त्यामुळे डी वरील सर्व हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 53. नागपूरला कोणत्या फळाच्या उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध मिळाली आहे? नागपूरची संत्री प्रसिद्ध आहे म्हणून बी हे याचे योग्य उत्तर आहे. हिलाच संत्रा नगरी और ऑरेंज सिटी म्हणतात. प्रश्न 54. नागपूर जिल्ह्यातील प्रमुख खरीप पिकांमध्ये कोणाचा समावेश होते? तर यातील कापूस झालं, सोयाबीन झालं, तूर हे तिन्ही पिकं खरीपामध्ये घेतली जातात म्हणून डी वरील सर्व हे योग्य उत्तर आहे. नागपूर जिल्ह्यातील रब्बी हंगामातील प्रमुख पीक गहू हे आहे म्हणून हे गहू हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 56. नागपूर जिल्ह्यातील कृषी हंगाम सामान्यतः किती प्रमुख प्रकारात विभागला गेलेला आहे? तर याचे उत्तर आहे 3, खरीप, रब्बी व बागायती.
नागपूर जिल्ह्यातील खरीप हंगामाचा प्रमुख पर्जन्य स्तोत्र कोणता? महाराष्ट्राप्रमाणेच इथं नैऋत्य मोसमी मान्सून हे योग्य उत्तर आहे, म्हणून ए हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 58. नागपूर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणते पीक नगदी पीक म्हणून महत्वाचे आहे? नगदी पीक हे कापूस आहे, कारण कापसाला चांगला भाव मिळतो. प्रश्न 59. नागपूर जिल्ह्यातील बागायती पिकाच्या विकासासाठी खालीलपैकी कोणता घटक महत्वाचा आहे? तर यासाठी विहीर व जलसंचन हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 60. नागपूर जिल्ह्याच्या शेतीशी संबंधित योग्य विधान कोणते आहे? शेतीवर मान्सूनचा प्रभाव नाही हे चुकीचं आहे. खरीप शेती मान्सूनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे हे बरोबर आहे. म्हणून बी हे योग्य उत्तर आहे की खरीप शेती मान्सूनवर मोठ्या प्रमाणावर. नागपूर जिल्ह्यातील नैसर्गिक वनस्पतीचा प्रमुख प्रकार कोणता? सदाहरित चुकीचं आहे, काटेरी चुकीचं आहे, अल्पाईन चुकीचं आहे. हे उष्णकटिबंधीय पानझडी हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 62. नागपूर जिल्ह्यातील जंगलाचा मोठा भाग कोणत्या प्रदेशात आढळतो? तर तो डोंगराळ व संरक्षित भागात हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 63. नागपूर जिल्ह्यातील प्रमुख गौण वन उत्पादन कोणते? तर नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला तेंदूचे पानं, बांबू, गोंद हे सर्व वनापासून मिळतं, म्हणून ए बी सी बरोबर, म्हणून डी हा योग्य पर्याय आहे. बांबू, तेंदूचे पान आणि गोंद म्हणजे डिंक. प्रश्न 64. नागपूर जिल्ह्यातील वन क्षेत्राचा प्रमुख पर्यावरणीय उपयोग कोणता? तर जैवविविधतेचे संरक्षण याचा योग्य पर्याय आहे. पेच प्रदेश नागपूरच्या कोणत्या भागाशी विशेष संबंधित आहे? पेच हा उत्तरेला आहे, म्हणून उत्तर भाग बरोबर उत्तर आहे. नागपूर जिल्ह्यातील वनसंपदा कोणत्या भौगोलिक घटकामुळे अधिक आढळते? तर उत्तर आहे डोंगराळ प्रदेशामुळे आढळते. प्रश्न 67. नागपूर जिल्ह्यातील जंगलाचे प्रमुख हवामानाशी नाते कोणते? तर ते आहे मान्सूनची पानझडी. उष्णकटिबंधीय पानझडी वनस्पतीसाठी नागपूरचा हवामानाशी संबंध आहे. प्रश्न 68. नागपूर जिल्ह्यातील वनक्षेत्राच्या तुलनेने मोठा भाग कोणत्या प्रकारच्या भूभागात आहे? तर तो टेकड्या व संरक्षित उतार या भागात आहे. खालीलपैकी नागपूर जिल्ह्याच्या नैसर्गिक संसाधनाशी संबंधित घटक कोणता? मॅंगनीज आहे, कोळसा आहे, वन संपदा आहे, म्हणजे डी वरील सर्व हे योग्य उत्तर आहे. नैसर्गिक संसाधन. प्रश्न 70. नागपूर जिल्ह्यातील वनसंपदेचा कृषीवर अप्रत्यक्ष परिणाम कोणता होतो? तर वन संपदेमुळे मृदा व जलसंधारण यावर परिणाम होतो, म्हणून हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 71. नागपूर जिल्ह्यातील प्रमुख खनिजापैकी एक कोणते? तर ते आहे मॅंगनीज आणि कोळसा. इथं मॅंगनीज दिलंय, म्हणून मॅंगनीज हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 72. नागपूर जिल्ह्यातील खनिज संपदा कोणत्या भूवैज्ञानिक रचनेशी संबंधित आहे? तर ही गोंडवाना व संबंधित खडक, म्हणून हे याचे योग्य उत्तर आहे. कामठी परिसर कोणत्या नैसर्गिक संसाधनाशी ऐतिहासिक दृष्ट्या संबंधित आहे? कामठी परिसरात कोळसा मिळतो, म्हणून कोळसा हे योग्य उत्तर आहे. खापरखेडा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? प्रश्न 74. माहित आहे, औष्णिक ऊर्जा याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 75. नागपूर जिल्ह्यातील औद्योगिक विकासास खालीलपैकी कोणता घटक मदत करतो? एक तर कोळसा, मॅंगनीज, खनिज संपदा. मध्यवर्ती आहे म्हणून वाहतूक केंद्र आणि कृषी उत्पादन, संत्र्यावर आधारित उत्पादन, म्हणून बी सी सर्व बरोबर आहे, म्हणून याचे उत्तर डी वरील सर्व हे आहे. नागपूर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्र कोणते आहे? तर यात कृषी, उद्योग, सेवा हे वरील सर्व येतात, म्हणून डी हे याचे योग्य उत्तर आहे. नागपूर जिल्ह्यातील कृषी आधारित उद्योगांसाठी कोणते उत्पादन महत्वाचे? तर कृषी आधारित उद्योग जर धरले तर कापसावर आहे, संत्रीवर आहे, सोयाबीन निर्मिती आणि प्रक्रियेचे आहे, त्यामुळे बी सी बरोबर आहे, म्हणून डी हा वरील सर्व योग्य पर्याय आहे. नागपूर शहराला ऑरेंज सिटी म्हणण्याचे प्रमुख कारण काय? याचं उत्तर आहे, मोठ्या प्रमाणातील संत्र्याचा व्यापार.
प्रश्न 79 नागपूर जिल्ह्यातील उद्योगाच्या विकासासाठी कोणता भौगोलिक घटक विशेष महत्वाचा आहे? नागपूर जिल्ह्याच्या उद्योगाच्या विकासासाठी सगळ्यात महत्वाचा भौगोलिक घटक आहे त्याचे मध्यवर्ती स्थान, म्हणून हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 80 नागपूर जिल्ह्यातील खनिज संसाधनाचा औद्योगिक उपयोग कोणत्या क्षेत्राला चालना देतो? तर हे धातू व ऊर्जा आधारित उद्योग हे याचे योग्य उत्तर आहे, म्हणून हे हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 81 नागपूर शहरातील सर्वात मोठ्या तलावापैकी प्रमुख तलाव कोणता? हे आपण बघितलंय. हे अंबाझरी तलाव हा सर्वात मोठा तलाव आहे. प्रश्न 82 खालीलपैकी नागपूर शहरातील संबंधित तलावांचा योग्य संबंध कोणता? तर बी सी डी तर नाहीये, त्यामुळे अंबाझरी, गोरवाडा, तेलखंडी हे हा योग्य पर्याय आहे. तोटलाडो प्रकल्पाचा प्रमुख जलस्रोत कोणता आहे? आपण बघितलं की तोटलादो प्रकल्प किंवा धरण पेच नदीवर बांधलेले आहे, म्हणून हे पेच नदी हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 84 नागपूर जिल्ह्यातील तलावांचा महत्वाचा उपयोग कोणता? मत्स्योद्योग, सिंचन, जलसाठा. तर याचे उत्तर येईल डी वरील सर्व. या तिन्ही गोष्टींसाठी या तलावांचा उपयोग होतो. नागपूर जिल्ह्यातील मत्स्योद्योग कोणत्या जलस्रोतावर अधिक अवलंबून आहे? प्रश्न 85 तर इथं तलाव आणि जलाशय आहे, त्यामुळे हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 86 नागपूर जिल्ह्यातील जलसंपदा विकासात कोणती नदी प्रणाली विशेष महत्वाची आहे? तर नागपूर जिल्ह्यामध्ये पेच व कान्हान हे उत्तर व पूर्व भागासाठी महत्वाची नदी किंवा नदी प्रणाली आहे. प्रश्न 87 कान्हान नदीचा पुढील जलप्रवाह कोणत्या मोठ्या नदी प्रणालीशी जोडला जातो? आपण मगाशी बघितलेलं आहे की कान्हान नदीचा जो जलप्रवाह आहे तो पुढे वैनगंगा नदीला मिळतो. प्रश्न 88 नागपूर जिल्ह्यातील जलसंपदा विकासासाठी कोणता भौगोलिक घटक आव्हानात्मक आहे जलसंपदा विकासासाठी? तर हंगामी पाऊस यामुळे जलसंपदा विकासावर मोठे निर्बंध आलेले आहे. नागपूर जिल्ह्यातील नदी खोऱ्याचे भौगोलिक महत्व. बी नाही, सी नाही, डी नाही. ए शेती व वस्तीच्या विकासास मदत हे नदी खोऱ्यांचे वैशिष्ट्य आहे. प्रश्न 90 नागपूर जिल्ह्यातील जलनिस्सरणाची दिशा मुख्यतः कोणत्या मोठ्या नदी प्रणालीकडे आहे? तर याचे उत्तर आहे वर्धा आणि वैनगंगा, म्हणून हे हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 91 खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा. तोटलाडो पेच नदीवर बरोबर आहे, अंबाझरी नागपूर बरोबर आहे, सीताबर्डी नागपूर बरोबर आहे, म्हणजे डी लोणार नागपूर हे चुकीचं आहे, म्हणून डी हा इथला योग्य पर्याय आहे, कारण लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. प्रश्न 92 खालीलपैकी कोणता घटक नागपूरच्या भौगोलिक वैशिष्ट्याशी सर्वाधिक संबंधित आहे? तर यामध्ये डेक्कन ट्रॅप आहे, गोंडवाना खडक आहे, सातपुडाचा विस्तार आहे, म्हणून डी वरील सर्व हे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणती नदी उपनदी संबंध योग्य आहे? उन्नाव वर्धा बरोबर आहे, पेच कृष्णा नाही, जाम तापी नाही, कोलार गोदावरी नाही. हे उन्नाव वर्धा हा नदी उपनदीचा पर्याय योग्य आहे, म्हणून हे पर्याय योग्य आहे. प्रश्न 94 नागपूरच्या पश्चिम भागातील डेक्कन ट्रॅप व पूर्वेकडील गोंडवाना प्रदेशामुळे कोणता परिणाम दिसतो? तर यामध्ये याचं उत्तर आहे भू आकृती व मृदा विविधता दिसते यामुळे. प्रश्न 95 नागपूर जिल्ह्याच्या कृषी भूगोलाबाबत योग्य विधान कोणते? पश्चिम भागात काळी मृदा व कापूस क्षेत्र महत्वाचे आहे, संपूर्ण जिल्ह्यात चहाची लागवड होते, चुकीचं आहे, शेती पूर्णपणे सिंचित आहे, हे चुकीचं आहे, मान्सूनचा शेतीवर परिणाम होत नाही, हे चुकीचं आहे, म्हणून ए पश्चिम भागात काळी मृदा व कापूस क्षेत्र महत्वाचे आहे, म्हणून हे हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 96 नागपूर जिल्ह्यातील पूर्वेकडील भाग पश्चिमेकडील भागापेक्षा सामान्यतः अधिक पावसाचा का आहे? आता पूर्वेकडे
आपण जर बघितलं तर जिल्ह्यात पर्जन्याचे प्रमाण पश्चिमेकडे डोंगराळ भागामुळे जास्त आहे. म्हणजे पर्जन्य वितरणामधील प्रादेशिक फरक याचे योग्य उत्तर आहे. नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागातील पेंच कान्हा नदी प्रणालीचा विकास कोणत्या भौगोलिक घटकाशी संबंधित? हे सोपं आहे. हे सातपुडा पर्वताची रांग. प्रश्न 98 खालील विधानांचा विचार करा. नागपूर विदर्भात आहे. नागपूरला संत्रा नगरी म्हणतात. नागपूर जिल्ह्यात 14 तालुके आहेत. नागपूर जिल्हा समुद्र किनारी आहे. तर 1, 2, 3 बरोबर आहे. म्हणून बी हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 99 खालीलपैकी नागपूर जिल्ह्याच्या भौगोलिक संसाधनाचे सर्वात जास्त संयोजन कोणते? बी समुद्रमीठ नारळ नाही, सी हिम सफरचंद नाही, डी खारकुटी मत्स्योद्योग नाही. म्हणजेच ए काळी मृदा, कृषी, मॅंगनीज आणि वनसंपदा हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 100 एमपीएससीच्या नागपूर जिल्हा भूगोलाच्या दृष्टीने खालीलपैकी कोणता संच सर्वाधिक महत्वाचा आहे? ए सातपुडा पेच, बी सह्याद्री कृष्णा, सी अरवली, डी हिमालय. बी सी डी हे चुकीचं आहे. त्यामुळे सातपुडा पेच कान्हा नदी वैनगंगा नदी काळी मृदा कापूस संत्री ए हा योग्य पर्याय आहे.